तुम्ही कधी यीस्ट न वापरता पिझ्झा बेस घरी बनवला आहे का? तो म्हणजे कसा? चला सांगते. आणि अगदी सोपी रेसिपी आहे. काय करायचं, एका भांड्यात 1 वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं. यात 1 चमचा मीठ, पिठी साखर, पाव चमचा बेकिंग पावडर घालायची. हे सर्व थोडंसं बाजूला सारायचं आणि यात अर्धी वाटी कमी आंबट असलेलं दही, अर्धा चमचा खायचा सोडा, 1 चमचा पाणी घालून एकत्र मिक्स करायचं. सर्व मिक्स झालं की गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं. तेल लावून परत सॉफ्ट असं मळून घ्यायचं. कपडा झाकून 15 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं. 15 मिनटानंतर अजून ते सॉफ्ट बनवायचं. पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं. मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायचं. फोकच्या मदतीने याला मार्क करून घ्यायचे, कारण की ते फुगणार नाही. मग इकोबेक पेपरवरती हा बेस ठेवून कमी गॅसवरती झाकून 3 मिनटं भाजून घ्यायचा. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला पण झाकून 2 मिनटं कमी गॅसवर भाजून घ्यायचं. मग काय, तयार झाला हा आपला पिझ्झा बेस. तोही यीस्ट न वापरता. एकदम सॉफ्ट. नक्की ट्राय करा.